इसवी सन 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात सैन्य दक्षिणेकडे रवाना केले। सध्याचे हे मंदिर रायबागच्या बोपम्मा नायक यांनी बांधले होते। तर आम्ही आज खिद्रापूरहून निघालो आहोत आणि थोड्याच वेळात आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकामध्ये एंट्री करणार आहोत। चला, आधी आम्ही गुगळेबाईंना विचारून म्हणजेच गुगल मॅप्स अनुसार चिकोडी सावदत्ती असे हुबळीकडे जाणार होतो। पण मग काल गावकऱ्यांनी सांगितलं की इथून जवळच एक छोटा पूल आहे, त्यावरून गेल्यास काही अंतर कमी होईल। चला कर्नाटकामध्ये चला। बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग जवळ एका लहानशा गावात आपण जात आहोत। हे ठिकाण एक दुर्ग आणि कदंब शैलीतील भूतनाथ मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे। हा आहे तोरगड दुर्ग। तोरगड हे मलप्रभा नदीकाठी वसलेले एक गाव आहे। इथे 8-9 मंदिरे असून त्यामध्ये मुख्यत्वे भूतनाथ मंदिर म्हणजे एक शिव मंदिर आहे। हा संपूर्ण मंदिर समूह तोरगड किल्ल्यामध्ये आहे। हा भूतनाथ मंदिरांचा समूह आहे। इथे जरा शूटिंगही चाललंय, त्या लोकांनी तिथे सेट उभा केलाय आणि सगळे कानडी भाषेत बोलतायत, त्यामुळे आपल्याला काही शिरत नाही डोक्यात ते। ही मंदिरे वास्तुकलेनुसार उल्लेखनीय आहेत। इथे बघा, इथे शिवलिंग आहे, हात वटवा गुळाचा आवाजही येतोय। मंदिर समूह हा एका किल्ल्याच्या मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला येतानाही आपल्याला बघा ते प्रवेशद्वार दिसले, बुरुज दिसतात। असे म्हटले जाते की चालुक्यांच्या राजवटीत राजा भूतशाय किंवा भूतंकुश यांनी ही मंदिरे इसवी सन 1100 मध्ये बांधली आहेत। ही सुंदर मंदिरे चालुक्य, नंतर द्रविड आणि कदंब स्थापत्यकलेची अद्भुत उदाहरणे आहेत। इथे सभा मंडप दिसतोय आणि आत आणखीन एक पिंड आहे। सुंदर कोरीव कामांनी सजलेली ही मंदिरे लाल दगडांनी बांधलेली आहेत आणि भगवान शिव यांना समर्पित आहेत। राजा भूतंकुश आणि त्यानंतरच्या शासकांनी या मंदिरांसाठी विविध अनुदाने दिली होती। इसवी सन 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात अप्पाजी सुरो हुबळीकर, मालाजी भोसले आणि जिवाजी शिंदे यांच्यासोबत सैन्य दक्षिणेकडे रवाना केले। पैकी जिवाजी शिंदे यांनी तोरगड इथे छावणी केली। महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांच्या ताब्यात गेलेला हा दुर्ग नरसोजीराव शिंदे यांनी सन 1690 मध्ये जिंकून घेतला। छत्रपती राजाराम महाराजांनी हा प्रांत नरसोजीरावांना सरंजामात जहागीर म्हणून दिला। येत्या काळात तोरगड हे या भागाचे सत्ता केंद्र बनले। मराठ्यांच्या राज्यविस्तारासाठी हा दुर्ग केंद्रबिंदू ठरला। पुढे शिंदे घराण्यातील 9 पिढ्यांनी तोरगड या प्रांतावर राज्य केले। किती सुबक गणेशाची मूर्ती आहे, वाह।
पिवळ्या व लाल शहाबादी दगडांनी बनवलेला हा दुर्ग एवढा विस्तीर्ण आहे की भूतनाथ मंदिर संकुल आणि संपूर्ण तोरगळ गाव या दुर्गामध्ये वसलेले आहे. तिथून आम्ही थेट सौंदत्तीकडे निघालो. इथे जवळच आहे यल्लम्मा गुडा. यल्लम्माईचे हे मंदिर रेणुका मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे तीर्थक्षेत्र पूर्वाश्रमीच्या सिद्धांचल पर्वतावर वसलेले आहे. देवी यल्लम्मा किंवा एल्लम्मा चे हे मंदिर प्राचीन देवदासी प्रथेशी संबंधित आहे. मुलींना देवतेला किंवा मंदिराला वाहण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आता ही प्रथा नष्ट झाल्याचा दावा कर्नाटक सरकार करते. मंदिराभोवती सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्यांनुसार येथे राष्ट्रकूटांच्या सुरुवातीच्या काळात किंवा चालुक्य काळात 8व्या शतकाच्या मध्यापासून एक मंदिर अस्तित्वात होते. सध्याचे हे मंदिर इसवी सन 1514 मध्ये रायबागच्या बोपम्मा नायक यांनी बांधले होते. यल्लम्मा मंदिर चालुक्य आणि राष्ट्रकूट शैलीत बांधले गेले. मंदिरात पूजली जाणारी देवी परशुराम यांच्या आई रेणुका या देवीशी संबंधित आहे, जी जमदग्नी ऋषींची पत्नी होती. या देवीला यल्लुम्मक्कल ताई असेही म्हणतात. तिला सप्तमातृका किंवा 7 देवी मातांपैकी एक म्हणून पूजले जाते, ज्या पृथ्वी आणि तिच्या शासकांच्या रक्षणकर्त्या आहेत. यल्लम्माईचा उदो उदो. इथे जवळच आणखी एक पूजास्थळ आहे. ते म्हणजे टेकडीच्या खालच्या टोकावरील पवित्र असे सप्तेम्मा कुंड किंवा जोगलबावी तलाव. या तलावात स्नान करून आणि नवीन कपडे परिधान करूनच भाविक यल्लम्मा मंदिरात पूजेसाठी जातात. येथे पाळली जाणारी एक उल्लेखनीय प्रथा म्हणजे निम्मन्ना, ज्यामध्ये तोंडामध्ये कडुनिंबाची पाने घेऊन सप्तेम्मा मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरातील देवतेला जगदंबा असेही म्हणतात, जी विश्वाची आई आणि कालीचे एक रूप असल्याचे मानले जाते. ही आहे जोगुलबावी. चला तर भेटूया पुढील भागात. नमस्कार. हे आमचे पप्पा थोडं रिपेअरिंग करताना